जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आपल्या श्री सद्गुरूंना आपण कोटी कोटी वंदन करू. श्री राम कथा. श्री राम जन्मभूमी अतिशय पवित्र असलेल्या शरयू नदीच्या तीरावर जगामध्ये ज्याचा नावाचा डंका वाजतो, नवे नवे जन्मल्यापासून माणूस शेवटच्या क्षणी जाताना सुद्धा राम म्हणून जातो आणि राम म्हणत जातो. अशा श्री रामचंद्र प्रभूंच्या जन्मभूमीत आपण सगळी मंडळी आलेलो आहोत. आठवते ना आपल्या सगळ्यांना? पण आपण रात्री आलो, त्यामुळे अयोध्येतच आलो का आणखी कुठं गेलो म्हणून मी मला आठवण करून दिली. सर्वसाधारणपणे इथल्या जर मातीचा सुगंध बघितला, या मातीच्या कणाकणातून श्रीराम श्रीराम श्रीराम. मी जेव्हा अयोध्या स्टेशनला आलो, मी खाली पाय ठेवताना क्षणभर माझ्या मनात विचार आला की ज्या मातीमध्ये आपण आता पाय ठेवणार आहे ती माती नसून भगवंताच्या चरण स्पर्शानं पावन झालेलं रज आहे. मी खरोखरच पात्र आहे का की या रजामध्ये मी माझा पाय ठेवावा? मी नमस्कार केला, मनातल्या मनात कान धरले. माझ्याकडून काय जर कळत न कळत काय चुकीची कर्म झाली असतील तर हे जन्मभूमी प्रभू रामराया शरयू माते मला क्षमा कर. मला आपल्या उदरामध्ये 7, 8, 9 दिवस तू वागवणार आहेस. हे अयोध्ये भूमी, हे शरयू माता मला प्रेम दे. याच मातीनं प्रभू श्री राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता मैयाला याच रजकणांनी प्रेम दिलं. याच रजकणामध्ये आपण जिथं बसलोत ना, तिथं जगविख्यात असा असलेला राजा दशरथ आणि त्याचा सुपुत्र म्हणजे प्रभू श्रीराम यांनी राम राज्य केले. की ज्या शिवबाळाला आपल्या जिजाऊनं दुग्धपान करत असताना मांडीवर घेऊन जे शिकवलं, बाळा शिवबाळा तुला राज्य करायचंय ना, तर जसं अयोध्येमध्ये रामानं राज्य केलं तसं तुला राम राज्य या महाराष्ट्रात करायचंय. टाळ्या वाजवा.